नमस्कार. स्वागत आहे तुमचं विजडमच्या नव्या डोसमध्ये. इन्शुरन्सबद्दलचा फायनान्शियल विजडम. काय? मी छत्री का घेतली आहे? बरं, हे माझं इन्शुरन्स आहे. ओ, मला तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत आहेत. खूप ऊन किंवा पाऊस नसतानाही मला छत्रीची गरज का आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, नाही का? त्यामुळेच मला याची गरज आहे. समजलं नाही? मी सांगतो. आजकाल ते कसं झालंय तुम्हाला माहीतच असेल. विदाऊट एनी वॉर्निंग पाऊस पडतो आणि नंतर अचानक खूप गरम होतं. त्यामुळे मला छत्री घेऊन जाणे अधिक सुरक्षित वाटते, अगदी इन्शुरन्ससारखं. जेव्हा तुम्ही इन्शुरन्स काढता तेव्हा तुम्ही एखाद्याला छोटी रक्कम देता. असं म्हणा की तुम्ही जीवनला पैसे देता, ते पण नियमितपणे. या पेमेंटला आपण प्रीमियम म्हणतो. बरं, आता तुम्ही जीवनला का पैसे देता? माझ्यासोबत छत्री असण्याचे कारणही तेच आहे, जेणेकरून जर हवामान खराब झाले, म्हणजे आयुष्य तुमच्या मार्गाने जात नसेल तर, जसं की हेल्थ इमर्जन्सी आली किंवा तुम्ही अपघाताला समोर जाल किंवा अपघात झाला असे म्हणा, त्यावेळेला जीवन तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला ती रक्कम देऊ शकेल खर्चाची काळजी घेण्यासाठी. जेव्हा आयुष्य तुमच्यावर वाईट परिणाम करते तेव्हा या रकमा तुम्ही जीवनाला भरत असलेल्या प्रीमियमपेक्षा खूप जास्त असतात. पण जर काही वाईट घडलं नाही तर तो प्रीमियम वाया गेल्यासारखा दिसतो. जसं की आज पाऊस पडला नाही तर छत्री घेऊन जाण्याचे कष्ट माझ्यासाठी वाया जातील. पण इथे तुम्ही एक फरक बघा. जर पाऊस पडला तर कदाचित मी फक्त भिजेन, पण जर तुमच्या गाडीचा अपघात झाला किंवा तुम्हाला अचानक आजार आला तर बिल इतके जास्त असू शकते की तुम्हाला ते परवडणार नाही. तेव्हा प्रीमियमची ती छोटी रक्कम योग्य ठरेल. आता इन्शुरन्स नावाच्या या आवश्यकतेचे इतर अनेक तपशील आहेत. तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांचे डिटेल समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण बघूया गव्हर्नमेंट इन्शुरन्स स्कीम्स. सो गोइंग बॅक टू द प्रीमियम, आपल्यापैकी काहींना ते लहान प्रीमियम देखील परवडणार नाही. आपल्याला आधीच खूप कमी इन्कमवर हे ओझे आहे असं वाटेल. आपल्यासाठी ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी सरकारच्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत. अशा इन्शुरन्स स्कीम्स सहसा खूप लहान प्रीमियम आकारतात आणि काही प्रीमियम फ्री देखील असतात. काही योजनांमध्ये हेल्थ, काही डिसॅबिलिटी आणि काही आयुष्याचा समावेश होतो. इथे काही योजना केंद्र सरकार तर काही राज्यांकडून चालवल्या जातात. आज केंद्र सरकारच्या अशा एका विमा योजनेवर लक्ष केंद्रित करूया. मी योजनांकडे जाण्यापूर्वी कोणत्याही विमा योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया, ज्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. योजना कोणत्या प्रकारचा विमा देत आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे, जसं की हेल्थ, लाईफ, क्रॉप इत्यादी. काळजी करू नका, आम्ही आज आणि भविष्यातील व्हिडिओमध्ये ते समजावून सांगू. प्रत्येक योजना एज, इन्कम इत्यादींवर आधारित फक्त काही लोकांसाठी उपलब्ध आहे. आता प्रीमियम तुम्हाला आधीच माहिती आहे. तुम्ही नियमितपणे भरलेली ती छोटी रक्कम. कव्हरेज रक्कम ही तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा मिळणारी मोठी रक्कम आहे. प्रीमियम कधी ड्यू आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. माझा मित्र भीमाला त्याच्या आरोग्य विम्याची ड्यू डेट माहीत नव्हती आणि प्रीमियम भरणे त्याचे चुकले. पुढच्याच महिन्यात त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि दुर्दैवाने तो कव्हरेज रक्कम क्लेम करू शकला नाही, कारण त्याने प्रीमियमची ड्यू डेट चुकवली. आता शेवटचे 2 मेन पॉईंट. प्रत्येक योजनेमध्ये काही किंवा इतर वैशिष्ट्ये असतील जी आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. योजनेमध्ये काही अटी असू शकतात ज्या कव्हरेज रकमेचा दावा करण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे. या आणि पुढील काही व्हिडिओमध्ये आम्ही PMJJBY नावाच्या लाईफ इन्शुरन्स स्कीम सारख्या काही महत्त्वाच्या सरकारी योजनांचा समावेश करणार आहोत. ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना. त्यानंतर आणखीन एक लाईफ आणि डिसॅबिलिटी इन्शुरन्स योजना आहे, ज्याला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना किंवा PMSBY असं म्हणतात. लाईफ आणि डिसॅबिलिटी यासारख्या शब्दांमध्ये अडकू नका. जेव्हा मी त्यांच्याकडे येईन तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे समजेल, याची मी खात्री करून घेईन. या व्हिडिओमध्ये आपण ज्याबद्दल बोलणार आहोत त्या महत्त्वाच्या इन्शुरन्स योजना आहेत ज्या 20 सप्टेंबर 2023 पर्यंत सरकारकडे होत्या. तर मग चला, आता आपण सरकारी विमा योजना एक्सप्लोर करण्यासाठी तयार आहोत. तर आपण बघणार आहोत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY. मंजू एक डे लेबरर आहे. कामावरून ती परत येताना बेशुद्ध पडली. सडनली तिला तिच्या आरोग्याबाबतचा स्ट्रेस आणि औषधोपचार, चाचण्या, डॉक्टर, हॉस्पिटलचा खर्च इत्यादी या सगळ्याचा स्ट्रेस आता तिला बेअर करावा लागेल. तिला किंवा तिच्या कुटुंबाला खर्च भागवता आला नसता. सुदैवाने तिचे कुटुंब PMJAY अंतर्गत प्रतिवर्ष 5 लाखांच्या आरोग्य विम्यासाठी पात्र होते.
आता अनेक क्रायटेरिया आहेत आणि गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. यामध्ये कुटुंबाच्या मालकीच्या वस्तू जसे की वाहने इत्यादींचा आढावा घेणे समाविष्ट आहे. कुटुंबातील एका विशिष्ट वयोगटातील लोकांची संख्या आणि सो ऑन. जर एखादे कुटुंब यापैकी कोणत्याही क्रायटेरिया खाली येत असेल तर ते कुटुंब एलिजिबल असेल. हे तुमच्यासाठी नाही असे तुम्हाला वाटतंय का? पण मला खात्री आहे की तुम्ही या योजनेचा वापर करू शकणारा कोणाला तरी ओळखता, म्हणून ह्यासाठीच ही व्हिडिओ पहा. उदाहरण म्हणून ग्रामीण भागात घर नसलेली कुटुंबे पात्र आहेत आणि शहरी भागात सफाई कामगार आणि घरगुती कामगार. 2011 मध्ये झालेल्या सामाजिक आर्थिक जात जनगणनेवर आधारित संपूर्ण यादी आहे. मुळात ती सर्वात गरीब नागरिकांसाठी आहे. संपूर्ण यादी इथे उपलब्ध आहे. याचा अर्थ असा आहे की कोणतेही प्रीमियम आकारले जात नाही, बरोबर? हो, ही योजना प्रीमियम फ्री आहे. तसं ही योजना 2008 पासून 2018 पर्यंत राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना म्हणून ओळखली जात होती. त्यामुळे त्यावेळेचे पात्र असलेले नागरिक देखील या योजनेअंतर्गत पात्र असतील. आता मंजूला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिला डॉक्टरांकडे जाऊन काही औषधे घ्यावी लागली. तिने रुग्णालयात दाखल होण्याच्या 3 दिवस आधी केलेले खर्च देखील योजनेत समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसापर्यंतचा खर्च देखील समाविष्ट केला जातो. एज, जेंडर आणि फॅमिली साईज विचारात न घेता एलिजिबल कुटुंबातील कोणासाठीही एकूण 5 लाखापर्यंतची ही रक्कम वापरली जाऊ शकते. काही खाजगी आरोग्य विमा कंपन्या तुम्ही या योजनेत सामील होण्यापूर्वी तुमच्याकडे असलेले मेडिकल कंडिशनसाठी पैसे देत नाही किंवा तुमच्या काही अटी असल्यास तुम्ही काही महिन्यानंतरच कव्हरेज रकमेवर दावा करू शकता. परंतु PMJAY अंतर्गत सर्व अटी पहिल्या दिवसापासून एलिजिबल आहेत. या योजनेत सुमारे 2000 प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात उपचार ठराविक रुग्णालयातच करावे लागतील. परंतु या योजनेअंतर्गत सेवा देणारी अनेक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालये आहेत. आता काही राज्य सरकारे या योजनेत सहभागी होत नाहीत, परंतु मुख्यतः त्यांच्याकडे समान राज्य आरोग्य विमा योजना आहे. तर इथे मी दिलेल्या ब्रॉड ओव्हरव्ह्यूचा एक क्विक रिकॅप आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सोशिओ इकॉनॉमिक क्रायटेरियामध्ये बसणारी कुटुंबे. प्रीमियम आहे ₹0 म्हणजे हे प्रीमियम फ्री आहे. कव्हरेज अमाऊंट 5 लाख पर्यंत पर इयर पर फॅमिली. फीचर्स सगळ्या मेडिकल कंडिशन्स, ते पण फर्स्ट डे पासून. कंडिशन्स काय आहे? एलिजिबल प्रोसिजर आणि एलिजिबल हॉस्पिटल. अर्थात अजून अनेक योजना आहेत, त्यापैकी 2 मी लवकरच कव्हर करेन. PMJJBY ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना किंवा PMSBY. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी विशिष्ट योजना आम्ही कव्हर करावी तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला वाटत नाही का या व्हिडिओसाठी एक लाईक योग्य आहे? नक्की लाईक करा. ज्यांच्यासाठी ही स्कीम तुम्हाला योग्य वाटते त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि आम्ही असे आणखीन व्हिडिओ कधी पोस्ट करू हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही नक्की त्या व्हिडिओ बनवू. मीनवाईल स्टे हेल्दी, स्टे सेफ आणि स्टे इन्शुअर्ड. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.